नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटर कोल्हापूरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. मागच्या वेळेला तुम्ही सांगितलेलं होतं की नवजात शिशूंमध्ये कावीळ का होते याबद्दलची कारणं आपण बघितली आणि त्याचबरोबर रक्तामध्ये रक्तगट जे आहेत तर त्याबद्दलही आपण बोललो होतो आणि एका नियमाबद्दल तुम्ही सांगितलेलं होतं, लँडस्टीनर्स लॉबद्दल. तर आज आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. लँडस्टीनरचा लॉ म्हणजे तोच की अँटीजन जो आहे त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी त्या शरीरामध्ये नसते. बरोबर. म्हणजे ABO जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये हा लँडस्टीनरचा लॉ आहे. आणि D जे आहे म्हणजे रिसस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यामध्ये ते फक्त दोनच प्रकार आहेत. ह्याचे कसे 4 प्रकार आहेत. म्हणजे 4 प्रकार म्हणजे AB आणि O. ह्याच्यामध्ये फक्त कसं आहे RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह. लँडस्टीनरचा लॉ जो आहे इथे की म्हणजे A मध्ये अँटी A नसणार आहे शरीरामध्ये, त्याच्या अँटी B असणार आहे. बरोबर. पण RH मध्ये ती म्हणजे गेल्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं की RH पॉझिटिव्हच्या शरीरामध्ये अँटी RH असायचं, अँटी D असायचं कारणच नाही. RH निगेटिव्ह जे काय हे आहेत म्हणजे ह्युमन बिईंग आहेत, म्हणजे पुरुष आहेत, स्त्री आहे, त्यांच्या शरीरामध्ये ॲक्च्युली मग आपण काय म्हणायला पाहिजे की म्हणजे अँटी D असायला पाहिजे. म्हणजे लँडस्टीनरच्या लॉप्रमाणे. बरोबर. जो लॉ ABOला लागू आहे त्या नियमानुसार खरं तर तिथं असलं पाहिजे. पण ते तसं नसतं. फक्त जोपर्यंत RH निगेटिव्ह शरीरामध्ये तुम्ही RH पॉझिटिव्हचं रक्त म्हणजे आत मिसळत नाही शरीरामध्ये, तो स्टिम्युलस देत नाही, तोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये अँटी D तयार होत नाही. म्हणून समजा की RH निगेटिव्हच्या एखाद्या पेशंटमध्ये त्याला रक्तस्राव जास्ती झाला आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला अँटी D म्हणजे हे म्हणजे RH न तपासासुद्धा म्हणजे त्याचं फक्त A ब्लड ग्रुप आहे, तर ते हे काय म्हणतात त्याला A निगेटिव्ह असल्या माणसाला A पॉझिटिव्ह ब्लड जरी चढवलं तरी पहिल्या वेळेस काय होत नाही. पण तेच एकदा त्याच्या शरीरामध्ये अँटी D जर तयार झालं तर मग मात्र ते रक्त विघटन व्हायला सुरू होत असतं. आता लँडस्टीनरच्या लॉप्रमाणे आपला उपयोग काय आहे? उपयोग काय असा आहे की त्याचं म्हणजे रक्त म्हणजे आपलं जे रक्तदान जे होतं तर कुठल्या ब्लड ग्रुपचं रक्त कुठल्या पेशंटला लागतं ते आता आपण समजून घेऊया. A ब्लड ग्रुपचं ज्या पेशंट आहे किंवा माणूस आहे किंवा डोनर आहे त्याला तो A ब्लड ग्रुपच्या माणसाला देऊ शकतो, पण तो B ग्रुपच्या माणसाला देऊ शकत नाही. बरोबर. का? तर त्या B ग्रुपच्या माणसाच्या शरीरामध्ये अँटी A आहे, त्यामुळे O ग्रुपच्या माणसाला पण तो देऊ शकत नाही, कारण त्या O ग्रुपच्या माणसाच्या शरीरामध्ये अँटी A आणि अँटी B दोन्ही आहे. पण A ग्रुपचा माणूस ABला देऊ शकतो. का? तर त्याच्या शरीरामध्ये अँटी A पण नाही आणि अँटी B पण नाही. करेक्ट. तसं B ग्रुपचा माणूस Aला देऊ शकत नाही, Bचा माणूस Bला देऊ शकतो आणि Bला देऊ शकतो आणि ABला देऊ शकतो, पण तो Oला देऊ शकत नाही. बरोबर. AB माणूस Aला पण देऊ शकत नाही, Bला पण देऊ शकत नाही आणि Oला पण देऊ शकत नाही. फक्त ABलाच द्यायचं. तो फक्त ABलाच देऊ शकतो. आता आणि Oचा माणूस जो आहे हा तर तो Aला पण देऊ शकतो इमर्जन्सी, Bला पण देऊ शकतो, ABला पण देऊ शकतो, Oला पण देऊ शकतो. आता त्यात आता आपला हे म्हणजे सब ग्रुप काय झाले A, B, AB आणि O. आणि या पुढच्या त्या RH निगेटिव्ह पॉझिटिव्हमुळं A पॉझिटिव्ह A निगेटिव्ह, बरोबर, O पॉझिटिव्ह O निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह AB निगेटिव्ह. बरोबर. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा हे RH ग्रुपिंग सुद्धा मॅच व्हायला लागतं, नाहीतर मग ते सगळा घोळ होतो. म्हणजे आता समजा RH निगेटिव्हचे आपण परत विचार करायला सुरू करूया. RH निगेटिव्हचं पेशंट RH निगेटिव्हच्या ब्लड ग्रुपला सुद्धा रक्त देऊ शकतं
आणि ARH पॉझिटिव्हला पण देऊ शकतं. तर त्या शरीरात त्या पॉझिटिव्हच्या शरीरामध्ये त्याचा डी नाहीच आहे. बरोबर. हां 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 हां. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांना देऊ शकतो ते. म्हणजे निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीकडे देऊ शकतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्हला दोन्ही देऊ शकतो तो. पण पॉझिटिव्हवाल्याला फक्त पॉझिटिव्हला द्यायचं. तर पॉझिटिव्हवाला निगेटिव्हला दिला की मग परत त्या शरीरामध्ये अँटीडी तयार होणार ना ते. बरोबर बरोबर. म्हणजे निगेटिव्हवाले जे आहेत हे त्या मानानं जास्ती उदार आहेत. आता बी निगेटिव्ह माणूस तो बी पॉझिटिव्हला पण देऊ शकतो, बी निगेटिव्हला पण देऊ शकतो, आणि ते AB निगेटिव्हला स्वतः देऊ शकतो. बरोबर. आणि AB पॉझिटिव्हला पण देऊ शकतो. ओ निगेटिव्ह नाही, आपण त्यापूर्वी आपण AB निगेटिव्हला जाऊया. AB निगेटिव्हचा जो माणूस आहे आपल्याला माहितच आहे की AB निगेटिव्ह हा फक्त ABलाच देऊ शकतो. हे म्हणजे तो फार फक्त घेणार आहे तो. थोडा स्वार्थी आहे. म्हणजे AB निगेटिव्ह माणूस हा AB पॉझिटिव्हला सुद्धा ब्लड देऊ शकत नाही, AB निगेटिव्हलाच देऊ शकतो. म्हणजे तो Aला पण देऊ शकत नाही, Bला पण देऊ शकत नाही, पॉझिटिव्हला पण नाही, निगेटिव्हला पण नाही. आणि AB ओ पॉझिटिव्हला निगेटिव्ह पण तुम्हाला देऊ सांगतो, ओ निगेटिव्ह हा सगळ्यात दानशूर कर्णाचा अवतार आहे. आई ग. सगळ्या ब्लड ग्रुपच्या पेशंटांना म्हणजे तो देऊ शकतो. बरं. म्हणून इट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल डोनर. AB पॉझिटिव्ह जो आहे हा युनिव्हर्सल रेसिपियंट. काय असेल ते आत घेतो, मलाच बाहेर द्या सोडतो. द्या तुम्ही, पण बाहेर तो काय दुसऱ्याला काय देऊ शकत नाही, फक्त AB पॉझिटिव्हलाच देऊ शकतो. खरंय. पण O निगेटिव्हचा जो माणूस आहे की म्हणजे जो डोनर आहे तो सर्व लोकांना म्हणजे A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह सगळ्यांना तो O निगेटिव्हला देऊ शकतो. क्या बात आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे हे आपलं माहिती का पाहिजे आहे, तर आत्ता काल म्हणजे आपण गेल्या वेळेस चर्चा करत होतो की म्हणजे त्याला जर काय सेन्सिटाईज झालं म्हणजे RH निगेटिव्ह आईला RH पॉझिटिव्ह बाळाकडून डिलिव्हरीच्या वेळेस किंवा ॲबॉर्शनच्या वेळेस किंवा 7व्या 8व्या महिन्यात जेव्हा रक्तस्राव होईल अशा वेळेस तिच्या शरीरामध्ये जर या पॉझिटिव्ह रक्तगटाच्या RBCचा प्रवेश झाला तर तेव्हा ते अँटीडी त्याच्या शरीरामध्ये तयार होणार आहे. बरोबर. मग त्याला आम्ही ते RH इनकॉम्पिटॅबिलिटी असं म्हणतो. एकदा त्या RH निगेटिव्ह स्त्रीच्या शरीरामध्ये ह्या RBCज पोचल्या की तिच्या शरीरामध्ये अँटीडी हा अँटीबॉडी हे तयार होणार. अँटी म्हणजे ते आपलं रिसस मग. पण मग आता ह्या सगळ्याचे तोटे नेमके काय काय असतात, फायदे तोटे दोन्ही? फायदे तोटे म्हणजे RH तुम्हाला सांगतो कुठल्याही डोनरमध्ये की नाही जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा तुम्ही ORH निगेटिव्ह अगदी क्रॉसमॅच न करता देऊ शकताय. बरोबर. म्हणजे ORH निगेटिव्ह बाकीच्या सगळ्यांची म्हणजे मॅच करायला क्रॉसमॅच करूनच. नाही, आईच्या शरीरामध्ये मी म्हणते. मग आईच्या शरीरामध्ये तुम्ही सांगतो की आता समजा जर निगेटिव्ह ब्लड ग्रुप तिचा जर असेल तर पहिल्या वेळेस जेव्हा ती समजा ॲबॉर्शन झालं तर रक्त ती इकडून तिकडे जाऊ शकतं ना, म्हणजे पॉझिटिव्ह रक्त तिच्या शरीरामध्ये मिळू शकते. तर शरीरामध्ये पॉझिटिव्ह रक्त जेव्हा मिळू शकतं तेव्हा त्याचं अँटीडी तयार होणार आहे. तर ते तयार होऊ नये म्हणून तयार अँटीबॉडीज तिला दिल्या जातात. जे इंजेक्शन दिलेलं जातं अँटीडीचं हे तयार अँटीबॉडीज देतात की जेणेकरून ज्या पॉझिटिव्ह RBCज त्या स्त्रीच्या शरीरामध्ये म्हणजे रक्तामध्ये फिरायला सुरू झालेले असतात त्यांनी तिच्या शरीराला स्टिम्युलेट करून तिच्या शरीरामध्ये अँटीडी हे अँटीबॉडी तयार करू नये यासाठी ते इंजेक्शन दिलं जातं. म्हणजे एवढा त्याचा म्हणजे बाऊ केला जातो की RH निगेटिव्ह मदर आहे, RH निगेटिव्ह मदर. इफ यू टेक प्रॉपर प्रिकॉशन म्हणजे त्याचं तुम्ही हे जसं आपण धनुरात होऊ नये म्हणून धनुराचं इंजेक्शन टोचतो काय सगळ्यांना होतं याच्यातला भाग नाही. पण ते असं जेव्हा रक्त त्यावेळेस म्हणजे एका बाजूनं दुसऱ्या बाजूला म्हणजे बाळाकडून आईकडे RH पॉझिटिव्ह ब्लड जर काय गेलं तर त्या RBCज रेडीमेड अँटीबॉडी त्या फोडल्यामुळं पुढचं जे काय म्हणजे ट्रिगर जो होणार आहे आणि तिच्या शरीरामध्ये जे अँटीडी तयार होणार आहे ते होत नाही, ते थांबवलं जातं. ते थांबवलं जातं. म्हणून डिलिव्हरीच्या नंतर सुद्धा 72 तासाच्या आत
350 मायक्रोग्रॅमचं हे अँटीडीचं इंजेक्शन हे त्या RH निगेटिव्ह मदरला जर बाळ पॉझिटिव्ह असेल तर पण मग ते बाळ जन्माला आल्यानंतर कळतं बाळ पॉझिटिव्ह आहे का काय? सांगणार की मला इव्हन उत्सुकता बाळाचं लागली नाही, आहे तुम्हाला खरं तर. सांगतो बाळाच्या रक्ताचा गट हां. म्हणजे बाळ आत्ता हे सायन्स इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे. कोल्हापुरात सुद्धा यू कॅन नो द ब्लड ग्रुप ऑफ द बेबी, पण त्याला इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे, बाहेरून कळत नाही. म्हणजे तुम्ही बाळाचं रक्त हे अल्ट्रासाऊंड गायडेड त्या ह्याच्यामधून बाळाच्या हृदयामधून बाळाच्या व्हेन्समधून तुम्ही ते काढून त्याचं तुम्ही पृथक्करणसुद्धा करू शकता. म्हणजे त्यात बिलिरुबिन आणि हे किती सगळं आहे, कोल्हापूरमध्ये हिमोग्लोबिन- उपलब्ध आहे. मी तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये जवळजवळ 1993-94 साली म्हणजे जेव्हा ह्याचं लोटस हॉस्पिटल होतं तिथं एस सुरेश नावाचे सर आले होते. बरं. आणि त्या एस सुरेश सरांनी कोल्हापुरातलं पहिलं म्हणजे इंट्रायुट्राईन ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे गर्भाशयात असलेल्या म्हणजे शिशूला रक्त चढवायची जी काय क्रिया आहे ही जवळजवळ म्हणजे 90च्या दशकात 1994 पर्यंत 30 वर्षापूर्वी केलेली होती. 96 साली वगैरे तिथं केलेली आहे आणि ती सगळीकडे आता प्रचलित आहे. म्हणजे आता काय ते स्टँडर्डाईज झालेलं आहे प्रोसिजर. फक्त एवढंच आहे की ती मदर सेन्सिटाईज झाली आहे का नाही ह्याची कुठली टेस्ट करायला पाहिजे ते पण तुम्हाला सांगणार आहेत आम्ही. आता समजा की ते रक्त त्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि अनावधानानं किंवा चुकून किंवा काहीतरी होऊन ते हे काय म्हणतात त्याला तुम्ही दिलेल्या अँटीडीच्या प्रमाणापेक्षा जास्ती RBC जर काय त्या आईच्या पोटामध्ये म्हणजे रक्तामध्ये म्हणजे फिरत असतील तर त्याला ट्रिगर होऊन तिच्या शरीरामध्ये अँटीडी तयार झालेलं असते. आणि ही तपासणी करण्यासाठी त्याचं नाव आहे इनडायरेक्ट कुम्स टेस्ट. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या शरीरामध्ये पूर्वीच्या बाळंतपणादरम्यान अँटीडीचं इंजेक्शन देऊनसुद्धा जास्ती प्रमाणात जर काय बाळाचे रक्त त्या आईच्या शरीरामध्ये जर गेलेलं असेल किंवा इंजेक्शन द्यायचंच राहिलं असेल आणि त्या RH पॉझिटिव्ह त्या ज्या सेल्स आहेत RBCs त्यांनी तिला स्टिम्युलेट करून अँटीडी तिच्या शरीरात जर काय तयार केला असेल तर ते इनडायरेक्ट कुम्स टेस्ट नावाच्या म्हणजे तपासणी आणते आपल्याला कळतं. आणि ती जी तपासणीसुद्धा जसं आहे माहिती आहे का की त्याचं फक्त म्हणजे किती प्रमाणामध्ये ते झालं आहे म्हणजे त्याला टायटर आपण बघू शकतो. म्हणजे हा ते टायटरवरून त्या पुढच्या सगळ्या म्हणजे आता समजा आता एखादी आम्ही त्याला असं म्हणतो की सेन्सिटाईज मदर. आपण सेन्सिटाईज मदरबद्दल आता थोड्या वेळ बोलूया. नक्कीच. प्रश्न आणि माहिती हे सगळंच खूप छान पद्धतीनं चाललेलं आहे. इथं आत्ता घेतो एक छोटासा ब्रेक नंतर परत भेटूया. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये स्वागत आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगत होतात की इनडायरेक्टली वूम टेस्ट त्याबद्दलही सांगत होतात. आता RH निगेटिव्ह मदर आहे, तिचा नवरा RH पॉझिटिव्ह आहे. तर पहिल्या वेळेस बाळ त्या पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि ते रक्त त्या आईच्या रक्तामध्ये मिसळलं, इंजेक्शन अपुरं पडलं आहे किंवा इंजेक्शन दिलं गेलं नाही आहे. आणि ती काय म्हणजे तिच्या दुर्दैवानं ती आता RH अँटीबॉडीज म्हणजे अँटीडी तिच्या शरीरामध्ये तयार व्हायची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ते तयार व्हायला लागलेलं आहे. मग जेव्हा आता ते RH आणि त्यावेळेस इनडायरेक्ट कुम्स टेस्ट पॉझिटिव्ह आलेले आहे. तर आता दुसरं बाळ पोटात आता आहे, दुसरं बाळ पोटात आहे, तर त्याचं म्हणजे काय काय होऊ शकतं. त्याचं टायटर जर काही कमी असेल तर सुरुवातीला अगदी 7व्या-8व्या महिन्यामध्ये जेव्हा
हे काय म्हणतात त्याला, बाळाचं रक्त पुन्हा आईच्या रक्तामध्ये मिसळतं थोडं, आतलं रक्तस्राव झाला किंवा काय अपॉर्शन झालं किंवा काय झालं तर ते पुन्हा त्याला बूस्टर देते आणि बूस्टर देऊन त्याचे अँटीडीचं टायटर जास्त वाढतं. आता आपण जेव्हा म्हणजे चर्चा केली तेव्हा आपल्याला माहिती आहे की RBC जे आहेत म्हणजे लाल रक्तपेशी इकडून तिकडे जात नाहीत. हो. परंतु इथं तुम्हाला सांगतो म्हणजे इथं प्रॉब्लेम आहे तो असा आहे की अँटीडी जे तयार आईच्या रक्तात झालेलं असतं ते अँटीडी जे आहे ते बाळाच्या रक्तामध्ये या पडद्याच्या आरपार जाऊ शकते. अरे बापरे. हा सगळ्यात मोठा धोका आहे. त्या अँटीडी एकदा सेन्सिटाईज म्हणजे ज्या स्त्रीला इनडायरेक्ट कुंभटेस्ट पॉझिटिव्ह आहे, ज्या स्त्रीच्या शरीरामध्ये अँटीडी तयार झालेला आहे, तर असं तयार झालेलं जे हे आहे ते जर काय समजा 8व्या-9व्या महिन्यात जर झालं तर 8व्या-9व्या महिन्यामध्ये बाळाच्या शरीरामध्ये हे अँटीडी गेल्यामुळं त्या RBCs फुटायला सुरू होतात. बाळाला ॲनिमिया होतो पोटातल्या पोटात आणि तो पोटातल्या पोटात ॲनिमिया झाल्यानंतर मग बाळ जन्मल्याबरोबर युजली आपण नवजात शिशूची जे काय कावीळ बघितलेली आहे ही 3ऱ्या-4थ्या-5व्या दिवशी होते. पण ह्या सेन्सिटाईज RH निगेटिव्हच्या मदर जे त्याचं जे RH पॉझिटिव्ह बाळ आहे आता त्याला मात्र पहिल्या दिवसापासून 2ऱ्या दिवसापासून कावीळ लगेच दिसायला सुरू होते, कारण त्या बाळाच्या शरीरामध्ये अँटीडी फिरत आहे आणि ते त्या RBC ती स्प्लीनमध्ये तर RBC फुटणारच आहेत नॉर्मली, पण त्या अँटीडी सुद्धा त्या RBC फोडणार आहेत. आणि हे जे बिलिरुबिन तयार व्हायचं जे काय प्रमाण आहे हे एकदम फास्ट होतं. एकदम फास्ट म्हणजे एकदम फास्ट होतं. त्याच्यामुळे ते बाळ जे आहे की नाही त्याच्यामध्ये म्हणजे कर्निक टेरस वगैरे सगळं होऊ शकते, मेंदूवर जाऊ शकते हे सगळं. त्यामुळे RH निगेटिव्ह पेशंट जेव्हा डिलिव्हर होतो सेकंड टाईम आणि जेव्हा ती ऑलरेडी सेन्सिटाईज्ड आहे तर त्यावेळेस हे काळजी घ्यावी लागत असेल होत असते. आता दुसरी गोष्ट की जेव्हा तिचं टायटर जास्त आहे, पहिल्या वेळेस 7व्या-8व्या महिन्यापर्यंत गेली, पुढच्या वेळेस 5व्या-6व्या महिन्यातच कावीळ होते आतल्यात. तेव्हा ते हे काय म्हणतात अँटीडी त्या बाळाच्या शरीरात गेलं की मग त्यामुळे त्याच्यामध्ये आतल्यात मृतगर्भसुद्धा होऊ शकतो. अरे बापरे. तर मग आता ह्याला आता उपाय काय म्हणजे मॉडर्न हे आलं तर त्याच्यामध्ये मग तुमचा आता हा उपाय असा असतो की त्या बाळाला ते जेव्हा त्या आईच्या पोटामध्येच आहे तेव्हा बाहेरून त्याला रक्त चढवायचं. मग ते क्रॉसमॅच कसं करणार, आईच्या पोटात असतानाच त्याला बाहेरून रक्त चढवायचं. त्याला इंट्रायुटराईन ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणायचं. ते मी गेल्या वेळेस सांगितलं की ते कोल्हापूरमध्ये 96 साली पहिले झाले. आता काय सगळीकडे अगदी सर्रास होते, पण शक्यतो सेन्सिटाईज होणारे पेशंटचं प्रमाण आता फार कमी आहे, कारण इतका अवेअरनेस आलेला आहे ना की RH निगेटिव्ह पेशंटला अँटीडी हे दिलंच जातं. फक्त अनावधानानं कधी पूर्वी ॲबॉर्शन झालं असेल, त्यांच्या लक्षात आलं नसेल, ब्लड ग्रुप बघितला गेला नसेल आणि हे काय म्हणतात तेव्हा जर काय अँटीडी दिलं नसेल तर तरीसुद्धा त्यावेळेससुद्धा अँटीडी दिलं जातं, कारण आता सगळं प्रगत झालेलं आहे. पण तरीसुद्धा त्यातले एका दुसरं पेशंट हे असं होऊ शकतं. मग हे काय म्हणतात की त्यावेळेस लवकर हे व्हायला लागतं. मग तेव्हा बाळाला पोटामध्ये सोनोग्राफीवरती बघून आणि त्याचं स्पेक्ट्रोमेट्री बघून त्याचं बाळाचं रक्ताचं बघून किती प्रमाणामध्ये त्याचं ॲनिमिया आहे हे सोनोग्राफीच्या डॉपलर स्टडीवरून तुम्हाला बाहेरून कळतं. त्यावेळेस मग तुम्ही बाहेरून रक्त देता. आता तुम्ही म्हणाल मग ब्लड कुठलं द्यायचं बाळा? हां, मी तेच म्हणणार होते. कारण म्हणा की मग मी कुठे नाही आपला युनिव्हर्सल डोनर ओ निगेटिव्ह. मग आत्ता इथं ब्लड जे येतं ते ओ निगेटिव्हचं येतं. मग इंट्रायुटराईन ब्लड ट्रान्सफ्युजनला ओ निगेटिव्ह ब्लड म्हणजे कुठलाही गट न बघता त्या बाळाला दिलं जातं. मग काही काही वेळेस 1 ट्रान्सफ्युजन बास होतं, काही वेळेस 2 ट्रान्सफ्युजन लागतात, काही वेळेस 3 ट्रान्सफ्युजन लागतात. आणि एवढं सगळं करूनसुद्धा बाहेर आल्यावर मात्र त्याला एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणतात. एक्सचेंज म्हणजे जे बिलिरुबिनयुक्त रक्त बाळाकडनं काढायचं आणि त्यालासुद्धा ओ निगेटिव्ह ब्लड त्याला द्यायचं, किंवा मग ते त्यावेळेस ते ह्याला काय म्हणतात बाळाच्या रक्ताला आईच्या रक्ताला मॅच होणारं निगेटिव्ह ब्लड त्याला बाळाला तिथं म्हणजे एक्सचेंज ट्रान्सफ्युजनमध्ये द्यायला लागतं.
बरं, इथे एक आता माझ्या मनात एक थोडा वेगळाच प्रश्न आहे बरं का. मगाशी जसं आपण म्हणलं की ही सगळं बोलत असताना की आईचा रक्तगट आपण ए निगेटिव्ह असा धरून आपण चाललेलो आहोत. बाळाचा रक्तगट आयदर ए पॉझिटिव्ह असेल किंवा ओ असू शकतो का नसतो तसं? एक मिनिट, ते तुम्हाला हां, कारण सांगतो. आता हा जो हा लॉ आहे सगळा ना, हां, म्हणजे आता ते मग तुम्ही आता फार आता म्हणजे ते फारच खोल विचारत हां, चालली आहे सांगतो का? सांगतो. इट इज व्हेरी सिम्पल. आता जेव्हा ब्लड ग्रुप ए असतो, हां, म्हणजे ह्याला जिनोटाईप आणि फिनोटाईप, मग त्याला लक्षण काहीतरी, त्याला एक शब्द आहे मराठी जनुकीय. बघून सांगतो. हां, नाही, लक्षण Genotype रूप म्हणजे आणि लक्षण. जनुक रूप. हां, जनुक रूप आणि लक्षण. लक्षण रूप म्हणजे तुम्हाला बाहेरून जे काय दिसतंय दॅट इज कॉल्ड एज फिनोटाईप. फिनॉमिनॉन याच्यावरनं म्हणजे फिनोटाईप. फिनोटाईप आणि जेनेटिक जे आहे ते जिनोटाईप. बरोबर. तर शेवटी 2 जीन्स तुमच्या येणार, एक आईकडून येणार, एक वडिलांच्याकडून बरोबर. येणार. तर ए जो हे असतो, काय म्हणतो त्याला, ब्लड ग्रुपचा ची व्यक्ती असते, त्याच्यामध्ये समजा तो फिनोटाईप आपला ए जरी दिसत असला तरी त्याचा जिरोटाईप ए असू शकतो. म्हणजे आईकडनं आलेलं ए, वडिलांच्याकडनं आलेलं ए, किंवा ए ओ असू शकतो. म्हणजे आईकडनं आला ए, वडिलांच्याकडनं आला ओ, किंवा ओ ए असू शकतो. हे ओ ए. पण हे ओ ए आहे का, ए आहे का, म्हणजे ओ ए आहे काही हे सांगता तपासायचं आपल्याजवळ काय हे नाही. आपण फक्त लक्षण रूप जे आहे तेवढंच फक्त बघू शकतो. म्हणजे हा ए ग्रुपचा माणूस आहे हे बघू शकतो. बी ग्रुपचं सुद्धा तसंच, बी ओ बी किंवा बी ओ. ए बीला काहीच प्रॉब्लेम नाही, एक आईकडनं आलं ए आणि दुसरीकडे बी आलं आहे. आणि ओला म्हणजे आईकडून ओ पण येऊ शकतो आणि वडिलांच्याकडून ओ येऊ शकतो. आता तुम्ही असं म्हणाल, तुम्हाला फार मजेशीर आहे हे सगळंच आहे. जेनेटिक्स फार नाही, आता जसं हे जिनोटाईप आहे, समजा एखादी आई ए पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह सुद्धा ते सुद्धा तसंच आहे. म्हणजे त्याला आपण कॅपिटल डी असं म्हणतो आणि स्मॉल डी म्हणतो. रिसस पॉझिटिव्ह जे आहे ते कॅपिटल डी. हो, म्हणजे ते सुद्धा 2 आईकडनं आलेला कॅपिटल डी आहे. म्हणजे पॉझिटिव्ह माणूस कसा असू शकतो, पॉझिटिव्ह डी, स्मॉल डी, निगेटिव्ह डी. मग नंतर निगेटिव्ह डी, पॉझिटिव्ह डी, आणि दोन्ही पॉझिटिव्ह डी, पॉझिटिव्ह डी. हे RH पॉझिटिव्ह आले. पण निगेटिव्ह मात्र कंपल्सरी आईकडनं पण स्मॉल डी, वडिलांच्याकडनं पण स्मॉल डी वालेच. म्हणजे त्याला हे काय पर्याय नाही. आता तुम्हाला आता एक प्रश्न असा पडला असेल की दोघंही पॉझिटिव्ह आहेत तर पोर निगेटिव्ह होऊ शकतंय का? आता ज्याला म्हणजे होमोझायगस म्हणतो ना आम्ही, त्या म्हणजे समजा कॅपिटल डी होमोझायगस. बरोबर. आता दोघं हेट्रोझायगस आहेत, कॅपिटल डी, स्मॉल डी, कॅपिटल डी, स्मॉल डी. तर तुम्ही परम्युटेशन कॉम्बिनेशन जेव्हा होतात तेव्हा 1 in 4 म्हणजे 25% जे आहेत प्रोबॅबिलिटी तिथं असते. तर ती निगेटिव्ह एक बाळ होण्याची शक्यता असते, बाकीचे 3 पॉझिटिव्ह होऊ शकतात. म्हणून समजा आता एखाद्या निगेटिव्ह बाई सेन्सिटाईज झालेली आहे, तर तिचं बाळ ऑलरेडी सेन्सिटाईज आहे, पण तिचं बाळ आपल्याला काही हे काय म्हणतात त्याला, म्हणजे त्याच्यावर काय कुठले परिणाम दिसत नाही आहेत, आणि ब्लड ग्रुप केला तर तो निगेटिव्ह आहे, तर त्याचं ते सोपंच आहे ना. हिला स्मॉल डी वाली आहे ही. बरोबर. तिचे वडील जे आहेत ते मोठा डी आणि हेट्रोझायगस स्मॉल डी. म्हणजे स्मॉल डी आणि स्मॉल डी म्हणलं की हे 50% ते बाळ पण ते हेट्रोझायगस पॉझिटिव्ह आहे का, हे काय म्हणतात त्याला, म्हणजे होमोझायगस पॉझिटिव्ह आहे, ही तपासणी करायची कुठलीच सोय नाही आहे. तर त्यामुळे ते म्हणजे जेव्हा हे तयार होणार तेव्हा हे परिणाम होऊ शकतात. म्हणजे त्यावेळेस म्हणजे 50% हेट्रोझायगस जर वडील असतील तर 50% निगेटिव्ह बाळ आणि 50% पॉझिटिव्ह बाळ येणार. म्हणजे हे सगळं इवन ए बीमध्ये सुद्धा तसंच आहे की समजा आता ए ग्रुपचं हे आहे, आई आहे, तर शी कॅन बी AO, AA किंवा BB. नाही AO, AA किंवा OA. हां, सॉरी. आणि समजा बीचं वडील आहेत तर ही कॅन बी BB, OB किंवा BO. बरोबर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की नाही, हे जर हेट्रोझायगस AO
आणि हे BO असतील तर त्याचे कॉम्बिनेशन्स वेगळे होतात. त्याच्यामध्ये बाळ A पण होतं आहे, B पण होतं आहे, O पण होतं आहे आणि AB पण होतं आहे. म्हणजे हे कारण काय आहे की आईकडनं येणारे एक गुणसूत्र आणि आणि वडिलांच्याकडचे वडिलांच्याकडनं एक गुणसूत्र, हे दोघांचं मिळून हा जिनोटाईप होता. आणि आपल्याला दिसताना मी जे काय पुढं समोर आपल्याला दिसतंय फिनोटाईप, हे जे काय आपल्याला लक्षणरूप जे आहे हे आपल्याला वेगळं दिसतंय. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही की हे इतकं मजेशीर आहे की म्हणजे त्याच्यामुळे काय काय वेळेस म्हणजे हे आपलं बाळ कुठलं होऊ शकतं हे प्रत्येकाच्या त्या गटावरून म्हणजे तुम्हाला अनुमान काढता येतं. आणि आमच्याकडे फॉरेन्सिक मेडिसिन आहे, त्या फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये सुद्धा त्याचा म्हणजे फार म्हणजे वापर याचा होतो. पण बेसिकली तुम्हाला सांगतो जसं आता म्हणजे RH निगेटिव्ह इनकॉम्पॅटिबिलिटी आहे तशी ABO इनकॉम्पॅटिबिलिटीसुद्धा असते. म्हणजे बाळाचं कावीळ जे आहे की आपण जे म्हणत होतो की RH निगेटिव्ह मदरमध्येच होते, नॉट नेसेसरली. त्या बाळाच्या म्हणजे समजा ABO इनकॉम्पॅटिबिलिटीसुद्धा असू शकते. ABO इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजे कसं की समजा जर काय आईचं रक्त B गटाचं आहे तर तिच्या शरीरामध्ये anti-A आहे, मग ते सुद्धा जर बाळ जर काय ते A ग्रुपचं निघालं तर ते शरीरामध्ये ते हे काय म्हणतात त्याला आत त्याच्या ह्या रक्तामध्ये मिसळणार आहे. पण गंमत अशी आहे त्याची की बाळाच्या पोटामध्ये anti-Dचा जो परिणाम होतो तो परिणाम ABO इनकॉम्पॅटिबिलिटीमध्ये होत नाही. त्यामुळं ABO इनकॉम्पॅटिबिलिटी जी आहे ही त्यातल्या त्यात म्हणजे ते फक्त बाहेर आल्यावरच आपल्याला दिसतं. आत त्याला काही आत त्याला म्हणजे इकडे कसं आहे RH निगेटिव्ह सेन्सिटाईज जे anti-D तयार झालं ते शरीरामध्ये ते अगदी म्हणजे पहिलं बाळ एकदम ओके, दुसरं बाळ 7व्या 8व्या महिन्यात जन्मलं, त्याला कावीळ झाली, नंतर 5व्या 6व्या महिन्यात बाळच आतल्या हे काय म्हणतात त्याला मृत गर्भ झाला, किंवा मग नंतर आणखी जरा टायटर वाढलं तर 3ऱ्या 4थ्या महिन्यातच हे होतं. तसं ABO इनकॉम्पॅटिबिलिटीमध्ये होत नाही. ABO इनकॉम्पॅटिबिलिटीमध्ये ते आईचं जे लिव्हर आहे ते सगळं जे काय ना त्याचं तयार होणारं जे काय म्हणजे बिलिरुबिन आहे हे सगळं तिथं ते कन्वर्ट करतं. आणि त्यामुळं ABO इनकॉम्पॅटिबिलिटीचे दुष्परिणाम हे बाळ पोटात असताना म्हणजे दिसत नाही. हे इतकं सगळं जरी कॉम्प्लिकेटेड असलं ना, तुम्हाला सांगतो की म्हणजे ते फार म्हणजे इंटरेस्टिंग खूप आहे. ते इंटरेस्टिंग खूप आहे आणि त्याचं ज्ञान जर तुम्हाला जर परफेक्ट असेल ना तर मग तुम्ही बरोबर त्या पेशंटला गाईड करू शकता बरोबर की आता हे आता बऱ्याच वेळेस प्रश्न लोक विचारतात की आमचा दोघांचा रक्तगट एक आहे, मग त्यामुळे आम्हाला काय प्रॉब्लेम येणार का? काय प्रॉब्लेम येत नाही. किंवा दुसरी गोष्ट मी लग्न ठरवताना आमचे गट दोघांचे ते मुलगी जी आहे तिच्यानं आमच्या मुलाचा गट एकच आहे, ते लग्नाला काय प्रॉब्लेम येईल का? काही प्रॉब्लेम येत नाही. ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह नवरा आहे आणि निगेटिव्ह मदर असेल तर फक्त ती आपण ते anti-Dचं इंजेक्शन देणं गरजेचं आहे. आणि तेच उलटं आहे, म्हणजे निगेटिव्ह नवरा आहे आणि पॉझिटिव्ह काहीच प्रॉब्लेम नथिंग, नो निगेटिव्ह पॉझिटिव्हचा काहीच प्रॉब्लेम नाही. उलट तो बिचारा O निगेटिव्ह असला तरी जो युनिव्हर्सल रिसिप्ट का डोनर आणि सगळं ते सगळं चांगलंच होणार आहे. तर त्यामुळं ज्यांच्या डोक्यामध्ये हे म्हणजे मिसमॅच होतं आहे का असे जे काय विचार आहेत तर तसे काही नाही. आणि मॉडर्न सायन्स बरोबर RH निगेटिव्ह म्हणजे स्त्रीबरोबर पॉझिटिव्ह असलेल्या पुरुषांनी लग्न करायला काही हरकत नाही. फक्त ॲबॉर्शन झालं तर, रक्तस्राव झाला तर, किंवा इव्हन आता हल्ली 7व्या 8व्या महिन्यात anti-D इंजेक्शन प्रोफायलॅक्टिकली दिलं जातं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर 72 तासाच्या आत anti-Dचं इंजेक्शन म्हणजे बरोबर योग्य त्या प्रमाणात जर दिलं किंवा मध्ये कधी रक्तस्राव झाला तर दिलं तर हे म्हणजे सेन्सिटायझेशन आणि त्या बाळावरती होणारे दुष्परिणाम आणि त्याच्यावर जे होणारी कावीळ ही होणार नाही. म्हणजे मला वाटतं खूप इंटरेस्टिंग असा हा विषय आहे. आणि ऐकत असताना असं वाटत होतं की एक छान तार ज्याला आपण म्हणतो ना की तार लागलेली आहे आपण हे सगळं शिकत असताना आणि ऐकत असताना. मला असं वाटतं की हा सगळा इंटरेस्टिंग पार्ट आहे तर तो आपल्याला
थोडाफार का होईना माहीत असणं प्रत्येकाला गरजेचं आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये जेव्हा एखादं नवीन बाळ येतं तेव्हा नेमकी काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, ती कशामुळं असतात, यासाठी हा एक वेगळा अवेअरनेस आहे. मला असं वाटतं पुढच्या वेळेला एक वेगळा विषय घेऊन याच नवजात शिशूंच्या बद्दलचा पुन्हा तुमच्या भेटीला येतोय. तोपर्यंत नमस्कार.